सकाळी आंघोळ करून आधी देवपूजा करायला घेतली. खरं तर सध्या ना सगळं रुटीन हल्लेलं आहे, पण हळूहळू ना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न चालू आहे. देवपूजा करून ना थोडासा टाइमपास केला, पण घरातील ना सगळी कामे बाकी होती. आधी ना कपडे धुवून टाकले, म्हणजे एक मोठं टेन्शन ना गायब होतं. नंतर चिमणीसाठी ना खिचडी भात बनवायला घेतला. तिच्यासाठी ना मम्मीने स्पेशल तांदूळ दिलेले आहेत, तेच वापरत आहे. इथे खिचडी भातामध्ये ना मोड आलेली मटकी सुद्धा मी वापरत आहे. नंतर कुकर मध्ये ना थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकून घेतलं. त्यामध्ये जिरे, थोडीशी मिरची आणि थोडासा लसूण टाकून ना सगळं हलवून घेतलं आणि त्यामध्ये ना थोडीशी हळद सुद्धा टाकली आणि नंतर धुवून घेतलेली मटकी आणि तांदूळ टाकून दिले. सगळं तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना पाणी टाकून घेतलं आणि मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आता ह्या कुकरला ना 3 शिट्ट्या काढून घेते याच्या. खरं तर मम्मीने दिलेले हे तांदूळ ना इंद्रायणी असल्यामुळे वास तर एवढा भारी येतो ना ह्या भाताचा, आणि याचा भात सुद्धा चिकट आणि गिजगा होत असल्यामुळे बाळाला चारायला तर एक नंबर आहे. तशी चिवताईची तब्येत खराब आहे, त्यामुळे ही काय खायला बघना, पण तसंच लाडी गोडी लावत ना 4 घास तर खावावा असा प्रयत्न चालू आहे माझा. आता तिला भरवलं आणि त्या दिवशी ना चिमणीच्या पप्पाने एवढी सारी गाजरे आणलेली होती, तर तशीच ना खराब होऊन चालली होती फ्रीज मध्ये. म्हटलं आळस करून काय जमणार नाही, याचा ना हलवा बनवून घ्यावा. आधी सांगामध्ये एवढा मोठा आळस भरलाय, त्यामध्ये काय करायचं म्हटलं तर चिमणी मध्ये मध्ये येते. तिला पाणी दिले आणि नंतर ना मी लगेच गाजराच्या साली काढायला घेतल्या. खरं तर इतकी गाजरे बघून ना मला किसायचा कटाळा आला होता. म्हटलं आता बाहेर बसूनच याला किसावं, तेव्हा कुठे हे काम होईल. मग काय बाहेर चिमणी सोबत टाइमपास करत करत ना सगळी गाजरे किसून घेतली आणि पटकन ना गाजराचा हलवा सुद्धा बनवून घेतला. आता जसं की मी बोलले, मी आळशी झाले, त्यामुळे याची रेसिपी सुद्धा शूट करत बसले नाही. पटकन बनवला आणि पटकन खाल्ला.